नमस्कार, मी अमृता बने. स्टार यार कलाकार या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. एक सच्चा कलाकार तोच असतो जो कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. आणि आज आपल्या सोबत अशीच एक कलाकार आहे जिनं नृत्य म्हणा किंवा सिरियल म्हणा, सिनेमा म्हणा, या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. आणि आपल्या सोबत आहे नृत्यांगना अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता, खूप खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रवर. आणि ॲज युजल खूप छान दिसतेस, फ्रेश दिसते, तुझी स्माइल पण सगळ्यांना आवडते. तुझा नृत्य हा तुझा श्वास आहे असं म्हणतात, ते खरं आहे का तेही मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. पण वयाच्या 7व्या वर्षी तू नृत्य शिकायला आणि नृत्य कलेची तुला आवड होती, तर ही नेमकी आवड कशी निर्माण झाली? सगळ्यात आधी मला सांगायला फार आवडेल, अशा पद्धतीची ओळख आतापर्यंत कोणीच माझी करून दिली नव्हती. सो थँक्यू जय महाराष्ट्र अँड यू. मला फार भारी वाटतंय. आणि बॅक टू द पॉइंट, खरं तर माझ्या आईला नाचाची फार आवड होती. आणि तिला तिच्या लहानपणी तिच्या गॅदरिंग मध्ये सहभागी व्हायचं होतं, पण फायनान्शियल गोष्टींमुळे किंवा तेव्हा जरा रिजिड होतं सगळंच वातावरण, त्या आजोबांनी कधी परवानगी दिली नाही, तर तिच्या मनात ते राहिलं. आणि ते कुठेतरी नंतर त्यांनी असं मूळ घेतलं की मी नाही नाचू शकले किंवा पार्टिसिपेट नाही करू शकले, पण मला जर मुलगी झाली तर मी डेफिनेटली तिला नाचाच्या क्लासला घालणार आणि तिला मीनाक्षी शेषाद्री करणार. सो त्यामुळे मला तशी तशी आवड होती की नाही मला माहित नाही, पण 7व्या वर्षी काय कळत असतं आपल्याला, इज बिकॉज ऑफ ओनली आई, की तिने मला त्या क्लासला घातलं भरतनाट्यमच्या. काही वर्षानंतर मला कळायला लागलं की अरे आपल्याला हे आवडतंय, आणि मग काही वर्षांनी कळलं नाही आपल्याला हेच करायचंय. वाव, सही. आणि तेव्हापासून जो तुझा प्रवास सुरू आहे तो आज तक आहे. पण तू जसं म्हणालीस की आईची खूप इच्छा होती, पण आता अभिनय क्षेत्रामध्ये आणि आता तू म्हणजे निवेदिका म्हणून देखील सगळे पाहतोय आम्ही तुला, तर या इंडस्ट्रीमध्ये कुटुंबातलं कोणी होतं का? कोणीच नाही, दूर दूर पर्यंत कोणी नाही. इनफॅक्ट मुंबई ह्या शहरामध्ये पण कोणी नाही आमचं. सगळे पुणे आणि गावाकडे लोक, सोलापूर वगैरे. तर इकडे नातेवाईक सुद्धा नाही. सो मला जेव्हा ऑडिशनला यायला लागायचं, कितीही पहाट झाली, 1-2 वाजले तरी मला परत जावं लागायचं, कारण राहायला जागा नव्हती. स्ट्रगलचे दिवस एकदम हार्ड आहे बाय. पण ठीक आहे, त्यामधनच आपण पुढे जात असतो आणि आज सगळे तुला आम्ही बघतोय. पण एक तुला मी सांगते की तुझी जी स्माइल आहे ना, ती एकदम एव्हरग्रीन असते, आणि ती बघितल्यानंतर म्हणजे तुझं स्ट्रगल आणि आतापर्यंतचा हा सगळा प्रवास. तू सोशल मीडियावर पण तेवढीच ऍक्टिव्ह आहेस आणि 589,000 फॉलोअर्स आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. पण एक विचारेन की त्यामध्ये तुझे ना फार मिस्टेरियस काही फोटोज आहेत, म्हणजे योगासनं करताना वगैरे, तर ते नेमकं काय आहे आणि त्याला कसं रिस्पॉन्स असतो? मला हे सांगायला फार आवडेल, थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी, की आत्ता नवीनच मी अष्टांग योगा नावाचा एक योग प्रकार करते, आणि ते इतकं भारी आहे आणि त्यांनी माझं आयुष्य इतकं सुरळीत झालंय किंवा इतकं लाईनवर आलंय मी म्हणेन. कारण मला विशेष डाएट करायची गरज नाही पडते. मी थोडं गोडधोड खातीये, जरा चुकीचं इकडचं तिकडचं पिझ्झा वगैरे कधी ना कधी खाते, पण इतका चांगला व्यायाम घडतोय. तर मला वाटतं अष्टांग योगा किंवा योगाच इन जनरल, सूर्य नमस्कार, हे इतकं भारी आपल्या इंडियन बॉडीसाठी बनवलेले हे प्रकार आहेत किंवा ऋषीमुनींनी सांगितलेले. तर आपण हे जिम वगैरे जरा वेस्टर्न कल्चर हे सुद्धा फॉलो करतोय, पण ते तिकडच्या हवामानासाठी योग्य आहे. आपल्या हवामानासाठी हे करणं जास्त योग्य आहे. आणि आता हे मला रिअलाइज होतं, आणि ते माझ्यासाठी मॅजिक आहे, म्हणजे वर्क होतंय माझ्यासाठी फारच. पण ते करत असताना तुझा एक्सपिरियन्स म्हणजे काय नेमकं करावं लागतं आणि तुझं स्केड्यूल कसं मग मॅनेज करतेस हे करत असताना? काहीही झालं, कितीही रात्री झोपले तरी सकाळी 8:30च्या योगा क्लासला मी जातेच. 6:30, 7:30, 8:30 अशा बॅचेस आहेत, पण मी ऍटलिस्ट 8:30ला तरी पोहोचते. आणि मग घरी येऊन पुन्हा खाऊन परत झोपते हवं तर, पण मग ती बॅच मी जातेच जाते. काही झालं तरी योगा तुझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक झालेला आहे. किमान आठवड्यातून 5 दिवस तरी. जरी मी जाऊ नाही शकले तरी मग मी घरी संध्याकाळी योगा प्रकार करते, जनरल बेसिक योगा आणि सूर्यनमस्कार 12. बापरे, सही आहे. पण त्याचा आउटपुट दिसून येतं. येस, हे स्माइल, आणि मला वाटतं स्किन चांगली राहते किंवा ओव्हरऑल तुमची हेल्थ, तुमचे केस, एव्हरीथिंग, ते सगळं निगडीत, एकमेकांशी निगडीत आहे. खरं आहे. तो श्वास म्हणजे एखादं फुल जसं फुलावं तसं योगाचं जे आउटपुट आहे ते दिसतं. पण मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा तुझे जे काही चाहते आहेत त्यांना एक प्रश्न राहून राहून असा पडत असेल की इतकं छान डेली सोप मध्ये दिसणारी प्राजक्ता अचानक डेली सोप मधनं गायब का झाली? नाही, मला एका पॉइंट नंतर कंटाळा आला. सॉरी, मला कधी कधी गिल्ट येतो यार, आपण असं म्हणतो आपल्याला कंटाळा आला, पण खरंच
कारण दररोज 13 तास मेकअप करून पुन्हा एक तर मला मेकअपचा भयानक आळस आहे, मला कंटाळा येतो. मी कशी काय अभिनेत्री नाही जाणे, पण हा तर मला खूप स्टॅटिक वाटायला लागलं एका पॉइंट नंतर, स्टॅग्नंट वाटायला लागलं. आणि नाच होता अंगात, वेगवेगळे किडे भरपूर आहेत, हे पण करायचं ते पण करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की मला जास्ती गोष्टी खुणावतात की हे पण आपल्याला, हे पण करायचं होतं, आपल्याला जग फिरायचंय, आपल्याला हे करायचंय. त्यामुळे मग एका ठिकाणी साच्यात अडकणं झालं फार काळ, तेच 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 की मग मला कंटाळा येतो, बोर होतं आणि मला वाटतं की बांधून ठेवलं मला कोणीतरी. सो मला बाहेर पडायचं होतं आणि मला असं वाटतं की चांगल्या मालिका माझ्या वाट्याला आल्या आणि झाल्या, आता 4-5 मालिका झाल्या. आणि तर ह्याच्यापेक्षा भारी काय असेल, तर फिल्म्स करूया जे लॉंग टर्म आहे आणि त्यापेक्षा वेगळं काहीतरी, जे माझं वय आता हे परत नाही येणार, तर ह्या वयात जे जे केलं पाहिजे, लाईक हिंडलं पाहिजे, भरपूर अनुभव घेतले पाहिजेत, आपली एनर्जी टू द मॅक्स वापरली पाहिजे. सिंगल एक असली जबाबदारी नाहीये, कुटुंब वगैरे काही काही नाही, तर मजा करा, हे झालं पाहिजे. तर ह्यासाठी वेळ पाहिजे, तर अडकून चालणार नाही. म्हणजे कोणत्याही चौकटीमध्ये न थांबता हीच ती वेळ की आता या आउट ऑफ द बॉक्स आलं पाहिजे, अशी प्राजक्ता आहे. थोडंसं आपण तुझ्या कॉलेजच्या जीवनाकडे येऊया. म्हणजे तुझं एवढा नृत्याचा किंवा आता निवेदिका म्हणून ललित केंद्रामधून तू तुझं ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स कम्प्लीट केलं, तर तो सगळा अनुभव कसा होता? आणखी या सगळ्याचं जे मूळ असतं ते तिथे असतं. ऍब्सोल्युटली मला फार हे पटलेलं आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की जरी मी नाच शिकत होते किंवा काय काय गोष्टी करत होते, डान्स इव्हेंट्स खूप करत होते, कॉम्पिटिशन्स करत होते, पण ललित कला केंद्रात गेल्यानंतर मला कळलं की नाही, हे प्रोफेशन म्हणून करायचंय मला, हे आता आयुष्यभर असणार आहे. मग मी कुठेही असेन आणि मी काहीही करत असेन, आता अभिनय आणि नाच म्हणजे आर्ट थोडक्यात माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे, हे काढून नाही फेकता येणार मला. हे मला तिथे गेलं रिअलाइज झालं आणि त्या दृष्टीनं मी काम करायला लागले. सो त्या अनुषंगाने ललित कला केंद्र माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता. लोकांना असं वाटतं रेशीम गाठी, तर नाही, रेशीम गाठीच्या आधी जे घडलं महत्वाचं ते ललित कला केंद्र घडलं. तर त्यांनी मी खूप फोकस झाले किंवा खूप असे आपण चाचपडत असतो, बघूया हे पण करूया ते पण करूया, पण एका पॉइंटला कळ की अरे हे तर ते ललितमुळे घडलं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि इतकं भारी आहे ते कॉलेज, म्हणजे आमच्याकडे असे सिटिंग असे कॅपॅसिटी अशी काही नाहीये, आम्ही अंगणात वगैरे लेक्चर येतो, झाडाखाली वगैरे. तर म्हणजे ते एक तुम्हाला माहिती आहे का कथा, रवींद्रनाथ टागोरांची, ते शाळा चालवायचे आणि त्यांच्याकडे लहान लहान छोटे विद्यार्थी यायचे. तर 3-4 विद्यार्थीच असे पाठीपुस्तक घेऊन समोर बसायचे आणि बाकी असे खेळायचे, झाडावर मस्ती करायचे, एकमेकांची पकडापकडी खेळायचे. तर जे खेळायचे ना बाकीची पोरं, त्यांच्या आई वडील एकदा आले आणि त्यांनी कंप्लेंट केली की याला काय अर्थ आहे, तुमचं लक्ष नाहीये, तुमच्या समोर 3च पोरं बसली आहेत, बाकीची सगळी हुंदडतात तिकडे तिकडे, ह्याला काय अर्थ आहे, आमची पोरं शिकत नाहीत, तर तुम्हाला काही काळजी वाटत नाही का त्यांची? तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले की मला ह्यांची काळजी वाटते, ते करेक्ट आहे, त्यांनी त्यांच्या हेच केलं पाहिजे. सो अशा पद्धतीचं वातावरण आहे आमच्या ललित कला केंद्रात की पहिल्याच दिवशी पहिल्या लेक्चरला सरांनी सांगितलं भरपूर सिनेमे बघा, नाटकं बघा, सगळ्या कार्यक्रमांना जा, खूप वाचन करा आणि सगळ्यांचे इंटरव्ह्यूज बघा, आत्मसात करा किंवा ऑब्झर्वेशन करा, आणि टाइमपास म्हणून नाही, हाच अभ्यास आहे तुमचा, हाच अभ्यास, हेच करायचंय तुम्हाला. सो फार वेगळ्या पद्धतीनं जगाकडे आणि कलेकडे बघायला शिकवलं ललितनं. क्या बात आहे. आणि कलाकारासाठी ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे कितीही अभ्यास करा किंवा ते अभ्यासाचं शिक्षण, पुस्तकाचं शिक्षण घेतलं तरी ते जे काही प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते आमच्याकडे पुस्तकच नाहीयेत आणि पुस्तकच नाहीये, काही फॉर्मॅटच नाहीये. शिक्षकांनी ठरवायचं की आम्हाला काय शिकवणार आहेत. गुरुकुल पद्धती आहे. आणि म्हणजे जसं तू म्हणालीस तुझं स्ट्रगल वगैरे होतं सगळंच, म्हणजे आयुष्य आपल्याला शिकवत जातं आणि त्यामधनं आपण घडत जातो, तसंच आहे. तर सिनेमा, नाटक, सिरियल आणि निवेदिका, तर ह्या सगळ्यामध्ये तुझं नेमकं आवडतं क्षेत्र काय? कठीण प्रश्न आहे, पण तरी तुला उत्तर द्यावं लागणार. खूप कारण ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू, असं मला वाटतं की खूप काळ मी एक ते एक गोष्ट करत असेल की मला वाटेल की आता इकडे जम्प होऊया, मग हे खूप केलं की मग अशी मी बदलत राहीन, पण मी सगळंच करत राहीन असं मला वाटतं. आणि फेवरेट असं नाही सांगता येणार, पण त्यातल्या त्यात असं जर म्हणायचं झालं तर नाच. कारण मला वाटतं नाचात अभिनय येतो, अभिनयात नाच, आणि इतर कुठल्याही गोष्टीत नाच नाही येत. नाचामध्ये सगळंच यावं लागतं. तुम्हाला रंगांपासून, तुम्हाला भौमितीय आकारांपासून सगळ्याचं ज्ञान असलं पाहिजे, तरच तुम्ही ते आकृतिबंध तयार करू शकता तुमच्या नाचातून. तर नाचासाठी तुम्हाला अष्टपैलू असावंच लागतं. मग तू पहिला जेव्हा नाच केला होता आयुष्यामध्ये, 7व्या वर्षी तू शिक्षण घेतलंस, तो नेमका कुठला होता आणि काय, म्हणजे कोणता फॉर्म होता आणि आठवतंय का काही?
अगं हो, म्हणजे तशी मी खूप ऍक्टिव्ह पोरगी होती लहानपणापासून, त्यामुळे मी सगळ्या गॅदरिंग मध्ये होते. तर माझ्या ज्युनियर केजीच्या गॅदरिंग मध्ये पण होते ओ आणि सेंटरला मी लीड करत होते तेव्हा पण. आणि ते चिमणीचं काऊचं काहीतरी गाणं होतं, तर तो पहिला स्टेज परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स होता. तेव्हापासून ते फिअर जे गेलं, स्टेज फिअर होतं ते गेलं, ते गेलंच. सुपर. तू मगाशी जसं म्हणास की योगा मुळे तुझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. पण आम्ही असं ऐकलंय आणि आम्ही ऐकलेलं बऱ्याचदा खोटं नसतं की तू सायकलवरून देशभ्रमण करणार आहेस, असं काही आहे? येस, युरोपात चालली आहे मी. एक टुरिस्ट कंपनी आहे, त्यांच्याबरोबर मी युरोपला भटकंती करणार आहे सायकलवर. तर मजा आहे. मला युरोप तसाही फार आवडतो आणि माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की 1 महिना युरोपमध्ये राहायचंय, काहीही न करता टाइमपास करायचं युरोपमध्ये, कारण ते इतकं सुंदर आहे. कल्चर तिकडचं आणि तिकडची माणसं, सगळंच वातावरण आणि तिकडचे देश सगळंच. तर 1 महिना तिकडे जायचंय. पण मला असं वाटतं की बँक बॅलन्स आपल्याला परवानगी देईल की नाही आपलं, किंवा आपलं शेड्यूल मला माहिती नाही कसं काय. पण ते ही संधी चालून आली, काम आणि वेकेशन एकत्र होतंय असं झालं, त्यामुळे मी हे स्वीकारलं. पण ते फार डिफिकल्ट आहे असं वाटतंय तुला, म्हणजे सायकलवरून त्या ठिकाणी त्यासाठी काही खास करतेस का तू? नाही ऍक्च्युली, कारण त्यांचा दिवसभराचा जो एवढाच पल्ला आहे जो तुम्ही दिवसभरात कधीही पूर्ण करू शकता. अच्छा. तर खूप छोटे छोटे पल्ले आहेत ते, त्यामुळे असं हेक्टिक नाही होणार. आणि ई सायकल्स वगैरे पण आहेत, आणि तिकडे सायकल्ससाठी रूट्स आहेत वेगळे जे खूप इव्हन आहेत आणि त्रासदायक नाही अजिबात. वातावरण खूप सुटेबल आहे सायकलिंगसाठी, सो ऍब्सोल्युटली काही नाही. सुपर. आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुला त्यासाठी. तू जसं एक्साइटेड आहेस तितकं छान असू दे तुझी ती सायकल टूर. प्राजक्ताचा सडा जसा पडतो आणि त्यानंतर जो काही सुगंध दरवळतो, तसंच प्राजक्ताशी बोलत असताना खूप काही गोष्टी कळतात. खूप अजून तिच्याशी चर्चा करायची, गप्पा मारायच्या आहेत, त्याही करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्टार यार कलाकार मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे उत्तम नृत्यांगना अभिनेत्री प्राजक्ता माळी. एक विचारेन की म्हणजे तुझ्या 2 सिरियल्स प्रचंड गाजलेल्या आहेत, ते म्हणजे रेशीम गाठी आणि नकटीच्या लग्नाला. पण त्याही मध्ये म्हणजे एक उजवडावं असतंच थोडंफार. तुला तुझी आवडलेली अशी कोणती सिरियल आहे? ओ हा सगळ्यात टफ क्वेश्चन आहे. रेशीम गाठीनं मला जे काय स्थैर्य दिलं फायनान्शियली किंवा लोकप्रियता मिळून, म्हणजे लोकप्रियता कशाशी खातात हे मला त्या सिरियलमुळे कळलं. जिथे जाऊ तिथे लोक ओळखतायत आणि नुसतं ओळखत नाही, प्रेम करतात, आशीर्वाद देत आहेत. तर हे सगळं जुळून येते रेशीम गाठीमुळे शक्य झालं. सो ती खूपच जवळची आहे ग हृदयाच्या सिरियल. पण मला कॅरेक्टर म्हणून किंवा प्ले करताना खूप मजा आली ती नकटीला आली, कारण ती मॅड होती आणि सगळी फॅमिली मॅड होती. त्यामुळे तिकडचे सीन्स पण असे क्वकी असायचे आणि मला आवडतं जरा लाईट मूड आणि क्वकी असणं. तर मी काम करताना नकटी खूप एन्जॉय केलं. मे बी ते शॉर्ट टर्म साठी होतं, 3-3.5 महिनेच आम्ही शूटिंग केलं, त्यामुळे फुल हॅपनिंग. आणि रोज नवीन कोणी कोणी असायचं गेस्ट सेटवर, कारण अख्खी इंडस्ट्री आली होती जवळपास नवऱ्या मुलाच्या शोधाच्या नादात. आणि इतके सगळे नवरे मुलगे तू सुपर. पण तरी मेघना म्हणजे प्राजक्ता नेमकी कशी आहे, मेघना सारखी की नकटी सारखी ऍक्च्युअल लाईफ मध्ये? ओ माय गॉड, गुड कॉम्बिनेशन ऑफ बोथ. बोथ. कारण मी खूप सिरियस पण असते ऍट टाइम्स मी अतिशय वेडेपणा पण करू शकते, पण मी दोन्हीचं करेक्ट कॉम्बिनेशन आहे असं वाटतं मला. सिरियल नंतर तू पुन्हा कधी येणार? ही खरं तर धाकधूक म्हणणं म्हणजे चाहत्यांमध्ये तर असेलच ही धाकधूक, पण सगळे वाट बघतात. पण प्लेझंट सरप्राईज जे तुझं नाटक, त्याच्यानंतर तू पुन्हा रंगभूमीवर का नाही आलीस? ऍक्च्युली मला नाटक करायचं आहे, पण मला माहिती नाही कमर्शियल करायचं नाही. मी प्रायोगिक नाटकाच्या शोधात आहे, किंवा हिंदी करावं असं वाटतंय मला. आणि मराठी पण मी वाचली नाटकं, नाही अशी नाही, पण मग असा नव्हता रोल की हे भारी आहे, हे केलंच पाहिजे, असं नाही आलं नशिबाला, माझ्या वाट्याला नाही आलं, त्यामुळे मी नाही केलं. अदरवाईज मला रंगमंचावर काम करायचंच आहे, नो डाऊट. पण प्लेझंट सरप्राईज मध्ये जी तुझी भूमिका होती त्याबद्दल काय सांगशील? ती पण कमाल भूमिका होती आणि मला ती पण साकारताना फार मज्जा आली. आणि ती अशी हॅपी गो लकी मुलगी होती, एक्स्ट्रोवर्ट होती आणि छान फ्रेश होती. तर काय आपण ज्या भूमिका साकारतो ना, त्यातले गुण आपण घ्यायला लागतो, हळूहळू आपल्यात येतात ते गुण अचानक, म्हणजे सबकॉन्शियस लेवलला ते घडत असतं.
तर म्हणून मला चांगले रोल असे फ्रेश ब्राईट रोल करायला आवडतात, कारण मग ते येतात नॅक आपल्यात येत जातात हळूहळू. पण ती रिव्हर्स प्रोसेस पण होते म्हणजे असतं. प्राजक्तामधले हो, आपलेही ट्रेट्स त्याच्यात जातात. एखाद्या कलाकारासाठी खूप मोठा क्षण असतो की दिग्गजांनी जी काही भूमिका साकारलेली आहे ती आपल्याला साकारायला मिळावी. आणि अर्थात काशीनाथ घाणेकर मध्ये आशा काळे यांनी, म्हणजे ते किती अजरामर गाणं आहे आणि आजही ते गाणं तितक्याच सगळे एन्जॉय करतात कुठलाही कार्यक्रम असू दे. तर गोमू संगतीनं हा डान्स परफॉर्म करत असताना तो तुझा सगळा एक्सपिरियन्स कसा होता आणि कुठेही ते कॉपी किंवा त्यांना कॉपी केलं असंही वाटायला नको आणि त्यामध्ये प्राजक्ताची पण एक छबी असायला पाहिजे, तर ते कसं मॅनेज केलं? तोच सगळ्यात जास्त टफ पार्ट होता की आम्ही कॉपी पेस्ट करतोय तरी आम्हाला ते फ्रेश दिसायला हवं होतं आणि आताच्या घडीचं वाटायला हवं होतं, असं सगळेच त्याच्यात खूप बारकावे होते. पण मला वाटतं फुलवाताईंनी आमच्याकडून छडी घेऊन आमच्याकडून ते काम करून घेतलं. आणि मला गाणं ऑफर झालं तेव्हा मला ऍक्च्युली पहिल्यांदा हळहळ झाली की शिट यार, मला अभिनयासाठी का नाही विचारलं. पण नंतर मला आनंद पण झाला ऍट द सेम टाइम, कारण माझ्या बाबांचं हे फेवरेट गाणं आहे. सो मला असं की वाव, पप्पांचं जे फेवरेट गाणं होतं त्याच्यावर आपण परफॉर्म करतोय परत, तर हे किती भारी आहे. आणि अर्थात ते गाणं सुपर हिट होतच आणि ते आणखी सुपर डुपर हिट झालं, कारण कितीतरी 3-4 मिलियन व्ह्यूज आहेत त्या गाण्याला, ज्याचा मला आतोनात आनंद आहे. फक्त ते गाणं शूट करताना मला फारच कष्ट पडले, कारण मी त्या दिवशी खूप आजारी होते. अच्छा. मला उभं पण राहता येत नव्हतं, मला चक्कर येत होती आणि व्हॉट नॉट. आणि अनवाणी नाचायचं होतं उन्हात, पण सुबोधदादा आणि फुलवाताईंनी आणि अर्थात आमच्या अभिजित आमच्या डिरेक्टर सरांनी सांभाळून घेतलं आणि ते झालं. आणि मला बघताना म्हटलं अरे मी आजारी होते असं तर नाही वाटत आहे. सो ते झालं सगळ्यांच्या एनर्जी. त्या काळामध्ये गेली होतीस एकदम? हो, कारण ते गाणं आम्ही ऑडिबल जे आहे ते तसंच आहे ना, ते आम्ही बदललं नाही, त्यामुळे ते आपसूक ते लागलं की आपण जातो आपसूक, ते त्या गाण्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे. पण असं कधी वाटतंय की तसा रोल कधी करायला मिळावा? हो, मला खूप वाटतं. अरे मी खूप हिस्ट्रीची मी फॅन आहे आणि मी खूप ऐतिहासिक पौराणिक खूप कादंबऱ्या वाचते, म्हणजे पैकीच्या पैकी वगैरे मार्क असतात मला. पानिपत माझी फेवरेट कादंबरी आहे, त्यामुळे मला अशा भूमिका स्पेसिफिकली मी म्हणेन हिस्ट्रीशी निगडीत भूमिका करायला मला फार आवडतात आणि आवडतील. तर मी जुन्याशी जास्ती कनेक्ट होते, नवीन पटकन मी स्वीकारत नाही, जुन्याशी मी अडकून राहते. तर मला उलट मागचे म्हणजे असे होऊन गेलेले रोल्स करायला मला फार आवडतात. पुढे आम्हाला प्राजक्ता तशा ऐतिहासिक रोल मध्ये दिसेल कदाचित. आय विश आपण सगळे असे युनिव्हर्स मध्ये ही एनर्जी फेकूया. तुझं डान्सवर म्हणजे नृत्यावर एवढं प्रेम आहे, तर नृत्याने पूर्ण भरलेला एखादा सिनेमा किंवा त्याच्याशी पूर्ण निगडीत असा सिनेमा वाटतो का तुला करावासा, आणि जर आला तर काय? अरे सोने पे सुहागा, नेकी और पूछ पूछ, प्लीजच. म्हणजे मला असं वाटत होतं आतापर्यंत की लोकांना विशेष माहिती नाही माझ्या नाचाविषयी, कारण हा चांगली नसते एवढंच माहितीये. क्लासिकल डान्सर खूप कमी लोकांना माहिती होतं. सो मध्यंतरी मी एक व्हिडिओ पण केला, मरू गेलरा फेडेड मॅशअप केलं मी, जो मी स्वतः प्रोड्यूस केला, की बघा मी भरतनाट्यम पण नाचते आणि हे अशा पद्धतीचं मला काहीतरी ऑफर करा, हे येतंय मला. सो मी करतेय प्रयत्न की लोकांना हे कळावं आणि लोकांनी त्या दृष्टीने मला कास्ट करावं. माझी इच्छा आहे हे असं काहीतरी डान्स बेस करायची, आम्रपाली वगैरे फिल्म करा आणि त्याच्यात मला नाचवा. पण हा म्हणजे योगासनं तर आहेच, पण त्याही मध्ये एक पोस्ट अशी की रविशंकर म्हणजे त्यांनी तुझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, तर हा नेमका काय आशीर्वाद आणि त्याच्याबद्दल? इट्स अ ब्लेस. ऍक्च्युली मी गेल्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस बेसिक कोर्स केला आणि जिकडे मला प्राणायामाचे काही प्रकार शिकायला मिळाले आणि ते इतके भारी आहेत, म्हणजे भैसटले होते मी थोडक्यात मराठीत सांगायचं तर वाह्यात शब्दात. तर ते सगळं माझं डोकं असं जागेवर आलं आणि ते मला वाटतं फक्त प्राणायाममुळे झालेलं आहे आणि त्या आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी फॅन झाले त्याची. मला हे माहिती होतं आयुष्यात प्राणायाम आणि मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, पण मेडिटेशनला आपण बसलो डोळे बंद करून तर तसं आपलं मेडिटेशन होत नाही, किंवा आपल्या डोक्यात विचार चालूच राहतात आणि ते कधीच संपत नाही. आणि मग फायनली आपण म्हणतो काय जे आपण डोळे उघडे ठेवून करतो तेच डोळे बंद करून करतो, याला काय अर्थ आहे. पण हे जे प्राणायामाचे काही प्रकार आहेत, एक 15-20 मिनिटाचं एक सेशन आहे की तुम्ही फास्ट एवढे श्वास घ्या, मग स्लो एवढे घ्या, मग उज्जयी नावाचा एक श्वासाचा प्रकार आहे, तशा पद्धतीने श्वास घ्या. तो एक श्वास 10 श्वासांच्या बरोबरीचा आहे आणि त्याच्यात खूप ऑक्सिजन लेवल तुमच्या शरीरातली वाढते, तुमच्यातले जे टॉक्झिन्स असतात ते सगळे भसाभसा बाहेर पडतात. असं भस्त्रिका प्राणायाम आहे, असं ते 20 मिनिटाचे एक प्रकार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला मेडिटेशनला बसायची गरजच पडत नाही, तुम्ही जाता ट्रान्समध्ये.
तुम्ही जाता, तुम्हाला वेगळं काहीही करायला लागत नाही आणि ते इतकं भारी आहे. तर मी फॅन झाले आणि मग मी त्याच्यानंतर त्यांचे धडाधड सगळे जे काही मला शक्य आहे ते सगळे कोर्सेस मी केले. बँगलोर आश्रमात मी जाऊन राहिले. तिकडे पण 4 दिवस असं आहे की नो फोन, नो सोशल मीडिया आणि नो पचर, लिप्त. तोंड बंद, तोंडाला कुलूप, आणि असे 4 दिवस तिकडे काढले आणि ब्लिस. मला असं वाटलं की ओ शिट, किती माठगिरी चालली होती माझ्या आयुष्यात. अभी तो गाडी पटरी पे आई है. तर मी सगळ्यांना सांगेन की प्लीज बेसिक कोर्स तरी करा, ते प्राणायामाचे प्रकार शिका. आपण कलियुगात आहोत, आपल्या डोक्यामध्ये आता इतका कचरा भरलेला आहे आणि दिवसागणी तो कचरा वाढत चाललाय. तो सतत आपल्याला साफ करणं गरजेचं आहे. तर शरीर जसं साफ करतो आपण, तसं डोकं पण साफ करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि त्याचे प्रणेते जे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, ते श्री श्री रविशंकरजी आहेत आणि त्यांना मला भेटण्याचा योग आला तिथे. आणि मग त्यानंतर त्या सगळ्या लोकांना कळलं की मी फॅन झालीये. तर त्यांनी मला सांगितलं की तू आता आमचे कार्यक्रम होस्ट कर किंवा तू प्रमोट कर. प्रमोट करायची गरज नाही, मी ऑलरेडी प्रमोट करते. तर मी आता त्यांचा एक ड्रग फ्री इंडिया नावाचा एक कॅम्पेन आहे, त्याची पण मी ब्रँड अँबॅसेडर आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंगला मी वाहून घेतले थोडक्यात. आणि मी माझा काय म्हणतात पाठिंबा म्हणजे मी कार्य करतेय थोडक्यात. तशी मी अभिनेत्री, नृत्यांगण आहे, तशी मी आर्ट ऑफ लिव्हिंगची कार्य करतेय. म्हणजे कधी श्वास घ्यायचा, कसा श्वास घ्यायचा, हे तुला चांगलं उमगलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सुपर. खूप छान वाटलं प्राजक्ता तुझ्याशी बोलून. तू जितकी हसतमुख आहेस तितकीच छान व्यक्त झाली, छान गप्पा मारल्यास आमच्याशी. जय महाराष्ट्रमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या सगळ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी, चित्रपटांसाठी आणि सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय महाराष्ट्र. कलाकारांचं आयुष्य प्रचंड धकाधकीचं म्हणजे टाईट शेड्यूल असतं आणि त्यामधनं स्वतःसाठी वेळ काढणं हे प्राजक्ताला जमते आणि कुठल्याही चौकटीमध्ये तिला राहायचं नाही आणि नेमकं कुठल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं हे देखील तिला समजते. अशी प्राजक्ता आपल्या सोबत आता होती. स्टार यार कलाकार मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.